Where the Mind is Without Fear, Part 2. In the first stanza, the poet says, where the mind is without fear and the head is held high, where the world has not been broken up into fragments. How the free India would be? स्वतंत्र भारत कसा असेल? वेअर द माइंड इज विदाउट फिअर, ज्या ठिकाणी भीतीचा लवलेश नाही आहे, फ्री, मुक्त. वेअर द माइंड इज विदाउट फिअर, देर इज नो फिअर. ए पर्सन इज अफ्रेड, वी से, भीती वाटणे. सो नो फिअर इज देअर. वेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन अप इन टू फ्रॅगमेंट्स. First thing is fragments, pieces, small parts. So the world has not been broken up into fragments. Here the world is Bharat, India. Where the world has not been broken up into fragments, fragments, by narrow domestic walls. See, walls are always there. If a house is there, walls are there. If any building is there, walls are there. बाउंड्रीज, वॉल्स, लिमिटेशन्स, दे आर ऑलवेज देअर, ह्या नेहमी असतात. परंतु या ठिकाणी नॅरो डोमेस्टिक वॉल्स नको. नॅरो, अरुंद, वाईड, मोठ्या. तर नॅरो डोमेस्टिक वॉल्स नको. डोमेस्टिक मीन्स इंटरनल. या ठिकाणी डोमेस्टिक म्हणजे खरं म्हणजे घरातल्या. तर हे घर आहे, समजा संपूर्ण कुटुंब आहे भारत, याच्यामध्ये डोमेस्टिक वॉल्स नको. विच आर द डोमेस्टिक वॉल्स? दे मे बी ऑफ कास्ट, क्रीड, लँग्वेज, स्टेट, व्हॉट एव्हर इट मे बी. अशा ज्या छोट्या छोट्या बाउंड्रीज आहेत त्या आमच्या देशामध्ये नसाव्या, कारण आपला भारत देश विविध आहे. इट हॅज गॉन ट्रेमेंडस व्हरायटी, बट इन दिस व्हरायटी वी हॅव गॉट वन स्ट्रेन, भारतीय. सो दॅट शुड बी देअर. वी शुड नॉट हॅव नॅरो डोमेस्टिक वॉल्स. व्हेअर द वर्ड्स कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ ट्रूथ. पहा किती सुंदर मागणं मागितलं आहे. द वर्ड्स कम आउट फ्रॉम ट्रूथ, नॉट ओनली फ्रॉम माउथ. तोंडातून नुसते शब्द नको यायला, ते मनाच्या डेप्थमधून आले पाहिजे. वेअर टायरलेस स्ट्रायव्हिंग स्ट्रेचेस इट्स आर्म्स टुवर्ड्स परफेक्शन. पर्सॉनिफिकेशन आहे या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी स्ट्रायव्हिंगला, टायरलेस स्ट्रायव्हिंग, याला व्यक्तीचा दर्जा दिलेला आहे एका अर्थाने. अथक परिश्रम. इट हॅज बीन गिवन ए फॉर्म ऑफ पर्सन हू वर्क्स हार्ड अँड इट हॅज इट्स आर्म्स अँड दे आर गोइंग टुवर्ड्स परफेक्शन. तसं परफेक्शनकडे जाणारं अशा पद्धतीचं काम पाहिजे प्रत्येक व्यक्तीचं. वेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन, तर्क दुष्ट नको, तर तर्क शुद्ध पाहिजे आणि चांगल्या अर्थाने पाहिजे, चांगलं करण्यासाठी पाहिजे. सो वेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन हॅज नॉट लॉस्ट इट्स वे इन टू द ड्रेअरी डेझर्ट सँड ऑफ डेड हॅबिट. पहा, या एका शेवटच्या या ओळीमध्ये ड्रेअरी डेझर्ट सँड ऑफ डेड हॅबिट, ड आणि ड, ए काइंड ऑफ म्युझिक हॅज बीन मेड बाय रिपिटेशन, ॲलिटरेशन म्हणतात थोडंसं. ड ड ट हे वापरून इन काइंड ऑफ युझिंग धिस ही हॅज मेड ए म्युझिक. हॅज नॉट लॉस्ट इट्स वे इन टू द ड्रेअरी डेझर्ट सँड ऑफ डेड हॅबिट. आपण म्हणतो वाळवंट म्हणजे वृक्ष, त्यामुळे तर्क हा वृक्ष नको. इट शुड नॉट बी ड्राय. It should have emotional attachment towards the society, towards the country and towards the humanity even. ते तर आहेच त्यांच्या याच्यामध्ये, रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांमध्ये. सो वेअर द माइंड इज लेड फॉरवर्ड. आपलं मन कसं आहे नेहमी, आपलं बुद्धी कशी आहे, पुढे जाणारी पाहिजे, पुढे, लेड फॉरवर्ड. बाय दी म्हणजे यू. कोणातरी प्रार्थना केली आहे ही, इन टू एव्हर वायडनिंग थॉट अँड ॲक्शन, इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम. आणि हा देश, हे स्वातंत्र्य कसं असेल, हेवन ऑफ फ्रीडम, स्वर्गासारखं, इन टू दॅट हेवन. आणि हा स्वर्ग म्हणजे काय? स्वातंत्र्य, खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य. नुसतं भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्टला असं नाही, मनाचं स्वातंत्र्य, वागण्याचं स्वातंत्र्य, विचाराचं स्वातंत्र्य, आणि हे चांगल्या दिशेने जाणारं हे सगळं. इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर, एफ कॅपिटल काढलेला आहे, माय फादर, कॅपिटल एफ. दॅट इज गॉड, दॅट इज द अल्मायटी. त्याला नाव काही द्या, त्यांनी काही कोणत्या देवाचं नाव घेतलं नाही. माय फादर म्हणजे जन्मदाते वडील नाही, सगळ्यांचे जे परमपिता म्हणतात, किंवा गॉड म्हणू आपण, सगळ्यात मोठी पॉवर म्हणू आपण या जगातली, त्याला म्हटलं आहे माय फादर, लेट माय कंट्री अवेक.
जागं होऊ दे माझ्या देशाला. आणि कशात? इन धिस काइंड ऑफ फ्रीडम, इन धिस काइंड ऑफ हेवन ऑफ फ्रीडम, लेट माय कंट्री अवे. असा भारत बनावा. दॅट इज द विश ऑफ रवींद्रनाथ टागोर.